नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। ती अजूनही जन्माला आलेली नाही, पण तिच्यावर अन्याय सुरू झालाय। पुत्रासाठी देवतांची प्रार्थना, विशिष्ट मंत्र, पवित्र दिवसांची वाट आणि तिला नाकारण्याची तयारी आधीच झालेली आहे। हे फक्त सामाजिक वास्तव नाही, तर हिंदू संस्कृतीतील प्राचीन ग्रंथांनी सांगितलेलं एक कटू सत्य आहे। डॉक्टर आह साळुंखे यांच्या हिंदू संस्कृती आणि स्त्री या अभ्यासपूर्ण ग्रंथातून आपण पाहणार आहोत, जन्माच्या आधीपासूनच स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाची मूळ, जातकर्मादी संस्कारांचा स्त्रीविरोधी इतिहास आणि पौराणिक ग्रंथांमधून ठसवलेली पुत्र महिमा या सगळ्यांचा अभ्यास, शास्त्रशुद्ध विश्लेषण आणि सडेतोड विश्लेषण आणि विवेचन। तर जन्माआधीपासून स्त्रीवर अन्याय, हिंदू संस्कृती आणि स्त्री आह साळुंखे हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण विषयाला। मित्रांनो, या पुस्तकाच्या व्हिडिओ सिरीज मधील हा दुसरा भाग सुरुवात करूया। प्रसूती नंतर या मुद्द्यावर लेखक सांगतात, गर्भवती वेणा देत असताना परिचारिकांनी पुढील प्रमाणे जल्लोष करावा असे चरकाने म्हटले आहे। प्रसूत झाली, धन्य धन्य पुत्र झाला। हा जल्लोष ऐकून तिचे प्राण आनंदाने बलयुक्त होतात। पुत्र झाला या गोष्टीचा तिला इतका आनंद होतो की जणू काही तिला प्रसूती वेदनांचा विसर पडतो। याउलट मुलगी झाली तर मात्र या सर्व आनंदावर विरजण पडते। प्रचंड तयारीनिशी केलेले एखादे युद्ध हरण्याचा प्रसंग यावा तशी सर्वांची अवस्था होते। मुलगा होण्यासाठी आईवडिलांनी केलेल्या सर्व प्रयत्नांना धाब्यावर बसून जन्माला आलेली ही मुलगी म्हणजे शोकाचे मूळ आहे असे सर्वांना वाटते। मुलगा आणि मुलगी यांची तुलनाच होऊ शकत नाही। कथा सरित सागरमध्ये म्हटलेले आहे, शोकाचे मूळ असलेली कन्या कुठे आणि मूर्तिमंत आनंद असलेला मुलगा कुठे। स्वाभाविकच मुलीचे स्वागत करण्याच्या मनस्थितीत कोणी नसते। तैत्तिरीय आणि मैत्रायणीय संहितांमध्ये म्हटले आहे, मुलगी जन्मली तर तिला बाजूला सारतात, मुलगा जन्मला तर त्याला उचलून घेतात, मुलगी जन्मली तर तिला मरण्यासाठी फेकून देत, असा वेबरने या वचनाला अर्थ लावला आहे। असा अर्थ घेतला नाही तरी देखील जन्माच्या क्षणापासूनच आगंतुक व अवांछित म्हणजेच नकोसे असलेले अपत्य म्हणूनच मुलीकडे पाहिले जात होते। याविषयी शंका राहू नये एवढा अर्थ या वचनातून नक्कीच मिळतो। जो कालखंड स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असे म्हटले जाते, त्या वैदिक कालखंडातील ही विचारसरणी आहे, हे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे। पुढचा मुद्दा आहे जातकर्मादी संस्कार। प्रसूतीनंतर मुलाची नाळ कापणे वगैरे क्रिया अंतर्भूत असलेला जातकर्म नावाचा संस्कार केला जातो। पुत्र झाला आहे असे गृहीत धरूनच सर्व ग्रंथ या संस्काराचे वर्णन करताना आढळतात। उदाहरणार्थ, वडिलांनी पुत्राचे मुख पाहून नंतर स्नान करावे इत्यादी, त्याला दीर्घायुष्य वगैरे प्राप्त व्हावे यासाठी विविध मंत्र म्हटले जातात। तू पुत्र नावाचा माझा आत्माच आहेत इत्यादी अर्थाचे मंत्रही त्यामध्ये असतात। आम्ही तुझ्यामुळे पुत्रवान झालो अशा अर्थाचा मंत्र पतीने प्रसूत झालेल्या पत्नीला उद्देशून म्हणवायचा असतो। ज्या दिवशी पुत्र जन्मला तो दिवस पवित्र मानला जातो, कारण त्या दिवशी देवता व पितर घरी येतात असे महाभारताच्या आदी पर्वात म्हटले आहे। जातकर्मानंतर विशिष्ट कालक्रमाने नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन इत्यादी संस्कार केले जातात। या सर्वांमध्ये पुत्र डोळ्यांसमोर ठेवूनच विवेचन केल्याचे आढळते। प्रसूतीनंतर काही काळाने पुत्रासाठी सुतागार म्हटली जाणारी स्वतंत्र खोली तयार करावी असे सांगण्यात आले आहे। मुलीसाठी अशी स्वतंत्र खोली तयार करणे अभिप्रेत नव्हते।
असे दिसते. सुतागार या सामासिक शब्दातील पहिला शब्द सूत आणि सुता असा दोन्ही प्रकारे घेणे शक्य असले तरी बहुधा प्रत्यक्षात तसे घडत नसावे. मुलासाठी जी दाई नेमायची तीही पुंवत्सा म्हणजे पुत्रवती असावी अशी अट घालण्यात आलेली होती. मुलाच्या नावात सम अक्षर असावीत तर मुलीच्या नावात विषम अक्षर असावीत असे आश्वलायन गृहसूत्र वगैरेंनी सांगितलेले आहे. गृहसूत्रांनी नामकरणानंतरचे विधीही सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ वडील प्रवासातून आल्यानंतर त्यांनी विशिष्ट मंत्र म्हणून मुलाला हाक मारावी. त्यानंतर दुसरा मंत्र म्हणून त्याने मस्तक हुंगावे आणि मग त्याच्या कानात 5 मंत्र म्हणावेत. मुलगी असेल तर मात्र मस्तकही हुंगायचे नाही आणि तिच्या कानात मंत्रही म्हणावायचे नाहीत. हाक मारावायची पण मंत्रोच्चारासह नव्हे, फक्त गद्य वचनासह. कर्णविध म्हणजे कान टोचणे या संस्काराच्या बाबतीतही मुलगा व मुलगी यांना वेगवेगळे नियम आहेत. मुलगा असेल तर त्याच्या उजव्या कानात मंत्र म्हणून आधी तो कान टोचवायचा आणि नंतर डावा कान टोचवायचा असा नियम होता. मुलीचा मात्र डावा कान आधी टोचायचा, मंत्र अर्थातच म्हणावायचा नाही. पुढचा मुद्दा लेखक सांगतात, पुत्र महिमा. पुत्र झाला की जणू काही आयुष्य कृतार्थ झाले. पुत्राला जन्म देणे हीच जणू काही आयुष्याची इति कर्तव्यता अशी लोकांची धारणा बनली होती. न पुत्रात परमो लाभ, पुत्रप्राप्तीपेक्षा मोठा असा दुसरा कोणताही लाभ नाही असे लोकांना वाटत होते. मुलगा होणार नसेल तर सर्व काही व्यर्थ होय. धिक कलंत्र अपुत्रकम म्हणजे पुत्राला जन्म न देणाऱ्या पत्नीचा धिक्कार असो असे ते म्हणत होते. शतपथ ब्राह्मणांच्या मते पुत्रहीन स्त्रीला निवृत्तीने म्हणजेच औषधेने पछाडलेले असते. जिला फक्त बहिणीच आहेत अशा मुलीशी विवाह करू नये असे शास्त्रकार सांगतात की संगमेन तनयो यदि नेक्षणीय. मुलगा होणार नसेल तर समागमाचा काय उपयोग असे ते म्हणत होते. पुत्रप्राप्तीच्या आनंदाचे वर्णन करताना एक सुभाषितकार म्हणतो, आरशामध्ये आपले चेहऱ्याचे प्रतिबिंब दिसावे तसा मनुष्य भार्येच्या ठिकाणी पुत्र जन्मल्याचे पाहतो. मग एखाद्या पुण्यवंताला स्वर्ग प्राप्त झाल्यावर जितका आनंद होईल तितका आनंद त्या पुत्राच्या वडिलांना होतो. आणखी एका विख्यात सुभाषितामध्ये या आनंदाचे बहारदार वर्णन आले आहे. वैयाकरण म्हणजे व्याकरणाचे शास्त्रकार आपले सूत्रशैलीतील लेखन करताना शब्द व अक्षर यांचा जितका कमीत कमी वापर करता येईल तितका करतात. एखादे अक्षर वाचवता आले तरी त्यांना अपार आनंद होतो. अर्थ मात्र लाघवेनापी पुत्रोत्सव मान्यन्वे वैयाकरणाः. अर्धी मात्र जरी वाचवता आली तरी वैयाकरणांना पुत्र झाल्याचा आनंद होतो. अर्थातच अर्धी मात्रा जास्त लागली तर मुलगी झाल्याचे दुःख त्यांना होत असेल हे सांगणे न लगे. श्रवण, स्पर्शन, दर्शन इत्यादी सर्व मार्गांनी पुत्र किती आनंददायक असतो याची वर्णने पुन्हा पुन्हा करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ एक जण म्हणतो, जगात सुखद काय आहे? सूत वचन. याहून अधिक सुखद काय आहे? तेच सूत वचन. यापेक्षाही अधिक सुखद किंबहुना कानांना पूर्णपणे तृप्त करणारे सर्वात अधिक सुखद काय आहे? तेच सूत वचन. कालिदासाने तर रूप, शब्द, स्पर्श इत्यादी अनुभव एकत्रितपणे मांडणारा एक बहारदार श्लोक लिहिला आहे. अनिमित्त हास्यामुळे ज्यांचे कळ्यांसारखे दात किंचित दिसत आहेत आणि बोबडेपणामुळे ज्यांची बोलण्याची धडपड रमणीय बनलेली आहे अशा पुत्रांना मांडीवर खेळवणारे भाग्यवान लोकच त्या पुत्रांच्या अंगावरील धुळीने मलिन होतात. इतक्या सुरेख श्लोकात कालिदास तनय हा पुत्रवाचक शब्द वापरतो. हे केवळ अनवधानाने असेल
असे वाटत नाही. एक सुभाषितकार म्हणतो, आत्म्याचा आनंद प्रवाह, डोळ्यांच्या आतील अमृतमय काजळ, मदनवृक्षाचे पुष्प, रतीचा प्रसाद आणि संसाराचे सार असा पुत्र दाम्पत्याला केवळ पूर्व पुण्यानेच लाभतो. ऐतरेय ब्राह्मणात म्हटले आहे की मुलगी ही कष्टदायक असते, तर मुलगा हा सर्वोच्च स्वर्गातील प्रकाश होय. महाभारताच्या आदिपर्वात पुत्र हा आत्मा असल्याचे आणि मनुस्मृतीमध्ये मुलगा म्हणजे स्वतःचे शरीरच असे म्हटले असून या विधानातून मुलगी मात्र अत्यंत कष्टकारक वा दयापात्र असल्याचे म्हटले आहे. पुत्राची अशी ओढ असल्यामुळेच अथर्ववेदातील ऋषी जणू काही प्रत्येक देवतेचा दरवाजा ठोठावून गर्भधानाच्या वेळी म्हणतो, हे धात्या, या स्त्रीच्या गर्भाशयात सुंदर पुत्राची स्थापना कर. हे त्वष्ट्या, या स्त्रीच्या गर्भाशयात सुंदर पुत्राची स्थापना कर. हे सवित्या, या स्त्रीच्या गर्भाशयात सुंदर पुत्राची स्थापना कर. हे प्रजापती, या स्त्रीच्या गर्भाशयात सुंदर पुत्राची स्थापना कर. पुत्राचे असाधारण महत्त्व सांगताना बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेले आहे, 3 लोक आहेत, मनुष्यलोक, पितृलोक आणि देवलोक. त्यापैकी हा मनुष्यलोक पुत्रामुळे जिंकता येतो, दुसऱ्या कर्माने नाही. मनुष्यलोक जिंकण्याचे पुत्र हे एकमेव साधन आहे, असे शंकराचार्यांनी यावरील आपल्या भाष्यात म्हटलेले आहे. पत्नी हे पुत्र प्राप्त करण्यासाठी सहाय्यक असली तरी ती काही मनुष्यलोक जिंकण्याच्या दृष्टीने स्वतंत्र साधन नव्हे, असेही त्यांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ या जगात यशस्वी होण्याच्या दृष्टीने पुरुषाला स्त्री ही प्रत्यक्ष साधन म्हणूनही उपयोगी नाही, ही साधनाचे साधन आहे. नंतरच्या परिच्छेदात उपनिषदाने म्हटलेले आहे, आता जबाबदारी सोपविणे. जेव्हा आपले मरण जवळ आले आहे असे माणसाला वाटते, तेव्हा तो पुत्राला म्हणतो, तू ब्रह्म आहेस, तू यज्ञ आहेस, तू लोक आहेस. मुलगा प्रत्युत्तर देतो, मी ब्रह्म आहे, मी यज्ञ आहे, मी लोक आहे. वडील विचार करतात, जे काही अभ्यासिले आहे ते सर्व ब्रह्म या शब्दात एकरूप झालेले आहे. जे काही यज्ञ आहेत ते सर्व यज्ञ या शब्दात एकरूप झाले आहेत. जे काही लोक आहेत ते सर्व लोक या शब्दात एकरूप झाले आहेत. ही सर्व इति कर्तव्यता झाली. म्हणून शिकलेल्या पुत्राला लोकजेता म्हणतात. यासाठी पुत्राला पिता शिकवितो असे जाणणारा तो जेव्हा या लोकातून जातो तेव्हा या प्राण्यांसह पुत्रांमध्ये प्रविष्ट होतो. त्याच्याकडून नजर चुकीने काही करायचे राहिले असेल तर त्या सगळ्यांच्या दोषापासून पुत्र त्याची सुटका करतो, म्हणून त्याला पुत्र म्हणतात. तो पुत्राच्या जोरावरच या जगात प्रतिष्ठा प्राप्त करतो. पुढे लेखक म्हणतात, मुलगा पूत नावाच्या नरकापासून वडिलांचे त्राण म्हणजेच रक्षण करतो, म्हणून स्वतः ब्रह्मदेवानेच त्याला पुत्र म्हटले आहे. असे पुत्र या शब्दाचे स्पष्टीकरण मनुस्मृतीने दिले आहे. अशा रीतीने पारलौकिक कल्याणासाठी पुत्र तर हवाच, पण या कल्याणाला चिरस्थायित्व यायचे असेल तर पौत्र म्हणजे पुत्राचा पुत्र आणि प्रपौत्र म्हणजे पौत्राचा पुत्र यांचीही आवश्यकता आहे, असे माणसाला वाटत होते. पुत्रामुळे स्वर्गादी लोक जिंकता येतात, पौत्रामुळे आनंत्य प्राप्त होते, म्हणजेच त्या जिंकलेल्या लोकांमध्ये अनंत काळ राहता येते आणि प्रपौत्रामुळे सूर्यलोक प्राप्त होतो, असे मनुस्मृतीने म्हटले आहे. आपल्या वंशामध्ये पुरुष अपत्यांची परंपरा अखंडितपणे चालू राहिली पाहिजे, असा एक ध्यास या वचनांमधून व्यक्त होतो. पुत्र, पौत्र आणि प्रपौत्रक यांच्यामुळे लोकानंत्य आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते आणि हे सर्व स्त्रियांच्या माध्यमातून होत असल्यामुळे स्त्रिया या पुत्रप्राप्तीसाठी उपभोग्य होत, असे याज्ञवल्क्य स्मृतीमध्येही
म्हटलेले आहे, पुत्र पौत्रांमुळे प्रतिष्ठा प्राप्त झालेली स्त्री विधवा झाली तरी शोक बाळगण्याचे कारण नाही, अशा अर्थाचे एक सुभाषित असून पुत्राबरोबरच पौत्र वगैरेंचेही महत्त्व यामधून सूचित होते. पुत्राला पुत्र प्राप्त झाला पाहिजे जसा ध्यास होता, तसाच कन्येला पुत्र झाला पाहिजे असाही ध्यास धरला जात होता. या दृष्टीने पुढील नियम पाहण्यासारखे आहेत. कन्येला पुत्र झाला नाही तोपर्यंत तिच्या घरी कधीही भोजन करू नये. दौहित्राचे कन्यापुत्राचे मुख पाहिल्यावर शोक करण्याचे म्हणजेच भोजन निषेध मांडण्याचे कारण नाही, असा मुद्दा निर्णय सिंधू पृष्ठ क्रमांक 319 वर असल्याचे नमूद आहे. मानुष्ये सती दुर्लभा पुरुषता, मानवाचा जन्म मिळाला तरी त्यामध्ये पुरुषाचा जन्म मिळणे दुर्लभ असे वचन प्रसिद्ध आहे. येथे दुर्लभ या शब्दाचा भाग्याचे व श्रेष्ठ असा अर्थ अभिप्रेत आहे. पुरुष म्हणून जन्माला येणे हे सुदैवाचे आणि स्त्री म्हणून जन्माला येणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले जात होते. व्यक्तीला पुरुष म्हणून जन्म प्राप्त होतो तर स्वतः त्या व्यक्तीच्या पूर्वजन्माच्या पुण्यामुळे ही जशी एक धारणा तशीच दुसरी धारणा म्हणजे दाम्पत्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्याला पुत्र प्राप्त होतो. पुत्रोत्पत्ती हा सुकृता देव, पुत्रप्राप्ती पूर्व पुण्यामुळेच होते असे वचन प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकामध्ये नमूद करतात. जिथे स्त्रीचा सन्मान देवतेप्रमाणे करण्याची भाषा केली जाते तिथेच जन्माआधीपासून तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह का? जातकर्मादी संस्कार, मंत्र, विधी हे सगळं मुलासाठीच का आरक्षित? मुलगी ही माणूस आहे, अस्तित्व आहे, आत्मा आहे ही जाणीव देणं आज गरजेचं आहे. डॉक्टर आह साळुंके यांचा हा अभ्यास केवळ ग्रंथांचा नव्हे तर हजारो वर्षाच्या रूढी, अंधश्रद्धा आणि पितृसत्ताक मानसिकतेचं चिंतन आहे. आता वेळ आली आहे या प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि प्रश्नचिन्हांना पुनर्विचाराचं वळण द्यायची. मित्रांनो, तुमच्या मते स्त्री जन्माआधीपासून अन्याय तिच्यावर होतो का? कृपया तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि विचारशील समाजासाठी हा व्हिडिओ शेअर करा. हिंदू संस्कृती आणि स्त्री आह साळुंके यांचे विचार बदला, समाज बदलेल. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.